श्री गुरुचरित्र अध्याय 38. भक्ताची लाज राखली. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारकाने सिद्धमुनींना विनंती केली, हे यतिराज, श्री गुरुचरित्र ऐकण्यासाठी मी अतिशय आतुर झालो आहे. पुढे काय झाले ते मला सांगा. सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तुझी जिज्ञासा पाहून मला अतिशय आनंद होत आहे. तुझ्यामुळेच मला परमलाभ झाला आहे. मला एक कथा आठवली आहे, ती मी तुला सांगतो. नामधारका, श्री गुरु नृसिंह सरस्वतींना त्यांचे अनेक भक्त द्रव्य आणून देत असत, परंतु श्री गुरु ते स्वतःसाठी स्वीकारित नसत. ते त्या भक्तांना त्या द्रव्यातून अन्नदान करण्यास सांगत असत. त्यामुळे गाणगापुरात रोजच्या रोज समाराधना होत असे. त्यात कधीही खंड पडत नसे. एके दिवशी कश्यप गोत्रातील भास्कर नावाचा एक गरीब ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी मठात आला. आपल्या हस्ते स्वयंपाक करून श्रीगुरूंना भोजन देण्याचा त्याचा संकल्प होता. 3 लोकांना पुरेल एवढा शिधा त्याने आणला होता. परंतु नित्य चालू असलेल्या समाराधनेमुळे त्याला श्रीगुरूंना भोजन देण्याची संधी मिळत नव्हती. 3 महिन्यांपर्यंत तो ब्राह्मण इतर भक्तांनी केलेल्या समाराधनेत भोजन करीत असे. 3 लोकांना पुरेल एवढ्या शिध्याने हा समाराधना घालणारा आहे हे इतर भक्तांना समजले. तेव्हा ते त्या भास्कर ब्राह्मणाची थट्टा करू लागले. प्रत्येकाच्या वाट्याला एक एक शीत तरी येईल का, असे त्या ब्राह्मणाला विचारत. श्रीगुरूंना हे समजताच ते त्या भास्कर ब्राह्मणाला म्हणाले, तू आज समाराधना कर. आज मी तुझ्याकडे भोजन करणार आहे. श्रीगुरूंनी असे सांगताच त्या भास्कर ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. त्याने डाळ, तांदूळ, कणिक इत्यादी जो काही शिदा आणला होता त्यातून सोवळ्याने स्वयंपाक केला. ही गोष्ट इतरांना समजली तेव्हा ते आपापसात म्हणाले, आज श्रीगुरूंनी भास्कराला समाराधना करण्यास सांगितले आहे, म्हणजे आज आपणास मठात भोजन मिळणार नाही. तेव्हा आज आपल्या घरीच भोजन करावे लागणार. श्रीगुरूंना हे अंतर्ज्ञानाने समजले. त्यांनी सर्वांना बोलावून सांगितले, आज भास्कर समाराधना घालणार आहे, तेव्हा सर्वांनी येथेच भोजनाला यावे. घरी कोणीही भोजन करू नये. सर्वांनी स्नान करून यावे. श्रीगुरूंनी असे सांगताच त्या ब्राह्मणांनी विचार केला, मठात असलेल्या सामग्रीनेच श्रीगुरू भास्कराकडून स्वयंपाक करून घेणार असतील, असा विचार करून सर्वजण स्नानासाठी नदीवर गेले. इकडे भास्कराने 3 लोकांना पुरेल इतका स्वयंपाक केला. मग श्रीगुरू भास्कराला म्हणाले, तू सर्व ब्राह्मणांना बोलावणे पाठव. 4000 पत्रावळ्या मांडा. भास्करने विचार केला, मी तर स्वयंपाक केला आहे 3 माणसांना पुरेल एवढा, आणि श्रीगुरूंनी सर्वांना भोजनास सांगितले आहे. 4000 पत्रावळी मांडल्या आहेत. या सर्वांना अन्न कसे काय पुरणार? पण मग श्रीगुरू महात्मा आहेत, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. श्रीगुरू समर्थ आहेत, त्यांची लीला आपल्याला कशी कळणार? श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार भास्कर त्या ब्राह्मणांना बोलावण्यासाठी नदीवर गेला, पण ते सगळे टंगळमंगळ करू लागले. श्रीगुरूंना हे समजताच त्यांनी दुसऱ्या दिवशी शिष्यांना नदीवर पाठवले व सर्वांना भोजनास येण्यास सांगितले. मग सर्वजण भोजनासाठी आले. स्वयंपाक तयार होता. सर्वांनी श्रीगुरूंची पूजा केली. 4000 पत्रावळी मांडून झाल्या होत्या. मग श्रीगुरूंनी आपले वस्त्र त्या अन्नावर झाकले. त्यावर कमंडलूतील तीर्थ शिंपडले. मग श्रीगुरू त्या भास्कर ब्राह्मणाला म्हणाले, अन्नावरील वस्त्र न काढता अन्न दुसऱ्या पत्रात काढून घ्यावे व वाढावे. श्रीगुरूंच्या सह सर्वजण भोजनास बसले. वाढणे सुरू झाले. पण आश्चर्य असे की अन्न कितीही वाढले तरी ते पहिले होते तेवढे शिल्लक. हजारो ब्राह्मण पोटभर जेवले, पण अन्न काही संपेना. मग गाणगापुरातील सर्व स्त्री पुरुष मुले यांना भोजनासाठी बोलावले. सगळे पोटभर जेवले. मग गाणगापुराच्या शेजारच्या गावातील लोकांना भोजनासाठी बोलावले. तेही पोटभर जेवले. त्या दिवशी गाणगापुरातील व परिसरातील एकही मनुष्य उपाशी राहिला नाही. मग श्रीगुरूंनी भास्कराला भोजन करण्यास सांगितले. भास्कर जेवला तरी सुरुवातीला तयार केले होते तेवढे अन्न शिल्लक होते. शेवटी ते अन्न जलचरांना अर्पण केले. त्या दिवशी भास्कराने केवळ 3 लोकांना पुरेल एवढा शिदा आणला होता. तेवढ्या शिद्याच्या तयार अन्नात 4000 लोक जेवले. केवढा हा चमत्कार! ही सगळी श्रीगुरूंची कृपा. या प्रसंगाने श्रीगुरूंची कीर्ती सर्वत्र झाली. गाणगापुरातील हे संन्यासी साधे संन्यासी नाहीत,
ते साक्षात त्रयमूर्ती दत्तात्रयांचे अवतार आहेत याची लोकांना खात्री पटली. सर्वांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला. नंतरच्या काळात देशोदेशीच्या अनेक लोकांनी श्रीगुरूंचे शिष्यत्व पत्करले. आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी श्रीगुरूंनी असे किती चमत्कार केले. एका प्रेताला सजीव केले, शुक्ल काष्टास पालवी फुटली, त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दाखवले, वांज म्हैस दुभती केली, कुष्ठरोग झालेल्या ब्राह्मणाचा रोग नाहीसा केला, पतितामुखी वेद वदविले, एका विणकरी भक्ताला श्रीशैल पर्वत दाखवून त्याला काशीयात्रा घडवली. श्रीगुरूंच्या लीला अपार आहेत. अनेक देवदेवतांची आराधना केली असता उशिराने कामना पूर्ण होतात, परंतु श्रीगुरू नृसिंह सरस्वतींच्या केवळ दर्शनाने सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होतात. म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, लोक हो, तुम्ही श्रीगुरूंची सेवा करा. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील भक्ताची लाज राखली नावाचा अध्याय 38वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.